नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या सांभाळाव्या लागतील. विशेषतः आपलं कुटुंब आणि आपल्या कौटुंबिक घटना, कुटुंबामध्ये आपलं असलेलं स्थान आणि कुटुंबातल्या लोकांची मर्जी, हे सगळं तुम्हाला तारेवरची कसरतप्रमाणे या महिन्यात सांभाळावं लागणार आहे. तुमचं स्वतःचं स्थान आणि ते स्थान जपत असताना लोकांची मर्जी राखणं, त्यांना इजा न पोचणं, मानसिक इजा न पोचणं, ह्या सगळ्या गोष्टी करताना तुमची तारांबळ उडणार आहे असं दिसतं. म्हणजे प्रापंचिक जे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला थोड्याशा या महिन्यामध्ये अडचणीत आणू शकतात. म्हणजे तुमचं काम, तुमचं कर्म, तुमच्या ड्युटीज ह्या करत असताना तुम्हाला कुटुंबातील समस्या जर मध्ये आडव्या यायला लागल्या तर तुमचं जे मन आहे किंवा स्थिरता आहे ते तुमचे डायव्हर्ट होणार आहे आणि तुम्हाला लक्ष तिकडे द्यावं लागणार आहे. म्हणून एक अतिशय नाजूकपणे हा जो भाग आहे तो तुम्हाला सोडवायला लागणार आहे. आणि कुठलीही कौटुंबिक गोष्ट त्यामुळे तुम्ही इग्नोर करू नका, दुर्लक्ष करू नका. छोटी मोठी कुठलीही गोष्ट असेल तरी त्याची दखल घ्या असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. कारण तुमचं स्थान जे आहे कुटुंबातलं ते डळमळीत होईल. त्याचप्रमाणे आर्थिक जो आहे तो फटका तुम्हाला पडेल. असं झालं तर तुमचं काम जे आहे तुमचं चित्त विचलित होईल आणि यामध्ये थोडा मोठासा घोळ होऊ शकतो. म्हणून या गोष्टीमध्ये तुम्ही नीट लक्ष द्या की जेणेकरून सगळं काही सुरळीत होत आहे ना. त्याचप्रमाणे काही अनावश्यक निरर्थक खर्च तुमचा होईल असं या ठिकाणी दिसत आहे. घरच्या वरिष्ठ लोकांसाठी केल्या जाणाऱ्या विविध टेस्ट, वाहनातून झालेला खर्च, वाहनाच्या रिपेरिंगमधून झालेला खर्च, त्या त्रासातून, म्हणजे कधीकधी आपण व्यवस्थित ड्रायव्हिंग करत असताना समोरचा व्यक्ती आपल्याला येऊन ठोकला तर काय होतं की त्यालाही त्रास होतो आणि आपल्यालाही नाहक त्रास होतो, चूक त्याची असते. असे काहीसे त्रास तुम्हाला या महिन्यात वाहनापासून होणार आहेत. म्हणून वाहन चालवताना अतिशय सांभाळून चालवा. रात्री अपरात्री, बेरात्री, त्याचप्रमाणे खूप तासाचं ड्रायव्हिंग, रात्रभर ड्रायव्हिंग, हे सगळं तुम्ही या महिन्यामध्ये टाळा, करूच नका असं मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगायची तसदी घेतो आहे. त्याप्रमाणे काही गोष्टी जर मनाप्रमाणे वैयक्तिक झाल्या नाहीत तर उगाच त्याचं खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडू नका. कारण एक मानसिक असा एक भाव आहे किंवा गुण आहे की आपल्या मनाप्रमाणे काही झालं नाही की आपण त्याचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतो. तर तसं काही नाही आहे. बऱ्याच वेळेला चूक आपली स्वतःची सुद्धा असू शकते. हे आपण जाणून घ्या, आत्मसात करा आणि ॲक्सेप्ट करा. म्हणजे तुम्हाला कळेल की आपणच कुठेतरी चुकलो आहे की जेणेकरून हे आपल्याला आज जो अनुभव आहे हा आलेला आहे. तर या गोष्टी तुम्ही टाळा आणि एकंदर एक्साइटमेंटमध्ये आणखीन चुका करू नका. या सगळ्या कालावधीमध्ये आपल्या मुलांकडून आपल्याला काही आनंद वार्ता समजतील. त्यांच्या परदेश शिक्षणाचे योग जे आहेत ते आता आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतील. आहे त्या मुलांची उत्कर्षाची प्रगती, आपल्याला लहान मुलांची सुद्धा उत्कर्ष दिसून येईल आणि त्यामध्ये आपल्याला एक आनंदाचं वातावरणसुद्धा निर्माण होईल ते मुलांकडून. त्यांच्या स्पर्धा परीक्षा, त्यांच्या इतर काही टुर्नामेंट्स, यामध्ये त्यांना मिळणारं पारितोषिकं वगैरे हे आपल्याला आनंददायी होईल आणि निश्चित ठरेल असा विश्वास या ठिकाणी मला दिसतो आहे. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तींचं, म्हणजे जर फर्स्ट बोलायचं झालं तर आपल्या जोडीदाराचा एखादा हेकटपणा जर असेल तो हेकटपणा तुम्हाला मोडून काढावा लागेल. मोडून पण प्रेमाने, कारण आपली ती सहचारिणी आहे, आपला सहकारी आहे. म्हणून तो मोडून काढत असताना कुठेही दुराग्रह ठेवू नका. मोडून काढला की पुन्हा समजुतीने त्यांना ही गोष्ट समजावून सांगा असंच या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करत आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगतो आहे की एका वेळी तुम्ही 4 कामं करण्याची क्षमता तुमची आहे आणि तुम्ही ते करू शकता. या महिन्यातही करू शकता. पण एकाकडे फोकस करताना दुसरीकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. जबाबदाऱ्या सगळ्या पार पाडा, कामं सगळी पार पाडा, एका वेळी 4 कामं पार पाडा, पण त्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी
कुठेही अविश्वास किंवा दृष्टीदखल अशी नाही असं होऊ देऊ नका. विशेषतः जे लोक ट्रेडिंग किंवा असा व्यापार करत असतात त्या व्यापारी लोकांना या महिन्यात ट्रेडिंगमधून चांगला फायदा होणार असं दिसून येतं. नोकरी करणारे लोक जे आहेत त्यांना अनेक कसरतीतून आपली नोकरी करावी लागेल. बॉसचं ऐका, सहकाऱ्यांचं ऐका, आपल्या हाताखालच्या लोकांचं ऐका, असे सगळे मानसिक संतुलन बिघडवणारी त्यांची मानसिकता या महिन्यात राहणार आहे. पण त्यांनी आपलं काम निष्ठेने करत राहायचं आहे, आपली जबाबदारी करत राहायचं आहे, हे सगळं करायचं आहे. कुंभराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की ह्या महिन्यामध्ये आपलं आध्यात्मिक आणि नामस्मरण किंवा जे काही आपले प्रगती आहे, अशी प्रगती आहे, ती प्रगती साध्य करा. कारण असा योग दिसून येत आहे. आपल्या घरात काही गोष्टींचं आपण पारायण करणे, आपलं नित्य वाचन करणे आणि या वाचनातून तुम्हाला मिळणारा आनंद जो आहे तो आनंद आपण अनुभवा, असाच मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देईन. आपले शत्रू जे आहेत ते आपल्यावर कुरघोडी करत नाही ना, याबद्दल जरा लक्ष द्यावं लागेल. कारण शत्रू हे कधी उघडपणे शत्रुत्व पत्करत नाहीत. कारण तुम्ही जर तेवढेच डॉमिनेटिंग असाल तर तुम्हाला छुप्या रीतीने ते शत्रुत्व पत्करू शकतात. पण त्यांच्या ज्या काही आडाखे आहेत ते तुम्ही वेळीच ओळखा आणि त्यांना त्याप्रमाणे सामोरं जा, असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. कुंभराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपण स्वतः आनंददायी वातावरण राहण्यासाठी कुटुंबात जे काही आनंददायी घटना घडतात, म्हणजे मंगल कार्य घडतात, काही समारंभ असतात, त्या समारंभांना आपण अवश्य उपस्थित राहा. कारण ते जर तुम्ही नाही उपस्थित राहिलात तर त्यातून पुन्हा नवीन गैरसमज आपल्या नातेवाईकात निर्माण होऊ शकतात. तर ते टाळण्यासाठी समारंभाला धावती का होईना पण भेट द्या आणि त्यांचा जो काही विश्वास जो आहे तो तुमच्या प्रती असलेला तुम्ही मिळवा. जे काही लोक आपल्या इन्व्हेस्टमेंटमधून धंदा करत असतात, म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट जे काही प्रॉफिट मिळाला ती इन्व्हेस्ट करा, जे काही प्रॉफिट मिळाला ती इन्व्हेस्ट करा, असे जे करणारे लोक आहेत त्यांनी सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करावी. कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी हा सल्ला त्यांनी घ्यावा आणि त्यानंतर त्या सल्ल्यानुसार त्यांनी आपली इन्व्हेस्टमेंट करावी, असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आरोग्य तुमचं जे आहे ते चांगलं आहे. फक्त रागाच्या भरात तुम्ही काही घाईघाईने निर्णय घ्यायचं टाळा, एवढंच मी तुम्हाला एक धोक्याची सूचना करेन असं मी मुद्दाम या ठिकाणी नमूद करत आहे. हे होतं कुंभराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.